गवर्नमेंट क्या सांगते बेटी बचाओ बेटी पढ़ाओ। बेटी को कहाँ से पढ़ाएंगे तो बेटी को कहाँ से बचाएंगे? जब तुम स्कूल तोड़ेंगे तो कहाँ से बेटी बचेगी? आम्हाला आमची मराठी शाळा वाचली पाहिजे, मराठी शाळा वाचेल, गोरगरिबांची शाळा आहे, BMCची शाळा आहे। एका अर्थाने आज मराठी शाळा सगळ्या बंद पडलेल्या आहेत। आमची मुंबई महानगरपालिकेला प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की शाळा बंद करू नका। कौन सा धर्म में है ये कि बेटी को पढ़ाओ ना बाद में उसको भगाओ? हाँ, ये भगाने का काम है ना बच्चे लोगों को। सांगाल किती वर्षापूर्वीची शाळा आहे, काय मागणी आहे तुमची? ये शाळा 1960 पासून होती, चार पासून होती, 4 शाळा होती गुजराती। एकदम दुसरं काम करणार मुलगाला शाळा आप येतो काय होत नाही ते यांच्या 4 झाली का गुजराती स्कूल घाटकोपरला जायचं। इथे मजदूरला शाळा वगैरे काय होत नाही, काहीच नाही होती। इथे 1965ला इथे मराठी स्कूल झाली तयार। त्याचपासून असं आहे। याच्या पुढे आता मी काय सांगते, आम्हाला हे नको ते नको, हे तोडणार कशाला तोडणार? लोक बनवतात। तो काय सांगते, गव्हर्नमेंट काय सांगते बेटी बचाओ बेटी पढ़ाओ। तो बेटीला कुठे पळवणार? कुठे पळवणार पोरगीला? गवर्नमेंट क्या सांगते बेटी बचाओ बेटी पढ़ाओ। बेटी को कहाँ से पढ़ाएंगे तो बेटी को कहाँ से बचाएंगे? जब तुम स्कूल तोड़ेंगे तो कहाँ से बेटी बचेगी? ना बेटी बचेगी ना बेटी पढ़ेगी। हाँ, तो शर्म आना चाहिए ये बात बोलने वाले, कुछ बढ़ाओ बचाओ बढ़ाओ। कौन सा धर्म में है ये कि बेटी को पढ़ाओ ना बाद में उसको भगाओ? हाँ, ये भगाने का काम है ना बच्चे लोगों को। कहाँ जाएंगे? आमच्या सर्व पालकांनी एक संमतीपत्र लिहून दिलेलं आहे त्यांना की आमच्या मुलाला या शाळेत काही झालं तर याला जबाबदार आम्ही आहे। अशा सर्व पालकांनी 207 पालकांनी त्यांना हमीपत्र दिलेलं आहे, तरी सुद्धा ती लोक ऐकत नाही। याच्या पाठीमागे काहीतरी षडयंत्र आहे। असू द्या, आम्हाला आमची मराठी शाळा वाचली पाहिजे, मराठी शाळा वाचेल, गोरगरिबांची शाळा आहे, BMCची शाळा आहे। एका अर्थाने आज मराठी शाळा सगळ्या बंद पडलेल्या आहेत। आमची मुंबई महानगरपालिकेला प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की ही शाळा बंद करू नका, मुलांचं भविष्याशी खेळू नका। गरीब मुलं आहेत, हे झोपडीतले मुलं आहेत, शाळा शिकतील ते भविष्य बनवतील आणि म्हणून ही शाळा आहे त्या जागेवर आपण ज्या पद्धतीने सांगाल त्या पद्धतीने आम्ही शाळा चालू करायला तयार आहोत।